तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग 5 दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना पुढील उपचारांसाठी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे। शहरात तीव्र स्वरूपाचा संसर्ग वाढल्याबरोबरच रक्तातील साखरेची पातळी अद्याप सामान्य झालेली नसल्याने आणि अनेक वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाल्याने तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, सोयाबीन व कापूस उत्पादकांना आर्थिक मदत, शेतमालाला हमीभाव आणि इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 15 जून पासून बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। आंदोलनाच्या प्रत्येक दिवसाकडे त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत गेला। रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत घसरल्याने डॉक्टरांनी वारंवार इशारा दिला होता। याशिवाय किडनीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। मात्र अन्नाचा कणही घेणार नसल्याचा निर्धार तुपकर यांनी केल्याने प्रकृती आणखी खालावत गेली। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी आंदोलनस्थळी भेट देऊन तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि सरकारच्या वतीने मागण्यांवर सकारात्मक निर्णयासाठी 4 दिवसांचा अवधी मागितला। शेतकरी बांधवांच्या भावना आणि सरकारच्या विनंतीचा मान राखत रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र 5 दिवसांच्या अन्नत्यागामुळे शरीरात निर्माण झालेल्या गंभीर वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती अपेक्षितरित्या सुधारली नाही। त्यामुळे उच्चस्तरीय उपचारांसाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलंय। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।